नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिल्लक राहिलेल्या पिठल्यापासून मस्त असे खुसखुशीत पराठे कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी हे रात्रीचं उरलेलं बेसन घेतलं आहे आणि आता हे बेसन थोडंसं गरम करून थंड करून घेतलं आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकायची. तर इथे मी एक मूठभर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि ती बारीक चिरून घेतली आहे. आणि आता इथे कोथिंबीरसुद्धा घ्यायची, तीसुद्धा बारीक चिरून टाकायची. तर इथे कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून झाली. आता आपण हे बेसन पिठात टाकून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा ओवा, 2 चमचे सफेद तेल टाकायचे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. पाव चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे सांबार मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा शेजवान चटणी. आता यात थोडंसं मीठ चवीनुसार. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. तरी मी ते सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि आता आपण हे मळून घेऊयात. यात गव्हाचं पीठ आपण लागेल तसे टाकून मळून घ्यायचं. आता हे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यातलं मी काही पीठ थोडंसं काढून ठेवणार आहे. तुम्हाला ते दाखवेलच पुढे त्याचं काय बनवणार आहे. आता यामध्ये आणखीन 3 ते 4 चमचे मी गव्हाचं पीठ टाकलं आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्या सैलसर पीठ मळून घ्यायचे, चपातीला मळतो तसं. तर हे अशा पद्धतीने हे मळून झाले. आता याला थोडंसं तेल लावून आपल्याला मळून घ्यायचे. तर इथे हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने हे मळून झाले. आता हे 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेत. आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. त्यातला एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला एक छोटे छोटे पराठे करून घ्यायचे. तर त्या मस्त आपला पराठा लाटून झालाय. आता आपण भाजून घेऊया. तव्यावर थोडंसं बटर टाकायचं. आता हे दोन्ही बाजूने 1 मिनिटभर भाजून घ्यायचं. तर आता दोन्ही बाजूने थोडं थोडं भाजलेलं आहे. आता याला थोडंसं बटर लावून घ्यायचंय. तर इथे तेल, तूप किंवा बटर काही लावू शकता. सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूने हे बटर लावून घ्यायचंय. असं दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं. तरी ते दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं आहे. आता काढून घेऊयात आणि सगळे थालीपीठ असेच बनवून घेऊयात. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर आजचे हे शिल्लक राहिलेल्या पिठलांचे पराठे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.